बानपाडा ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे गावात घाणीचे साम्राज्य. रहिवाशांना डेंग्यू तापाने ग्रासले. तालुका आरोग्य विभागाची उडाली धावपळ. उरण तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून बानपाडा खोपटा ग्रुप ग्रामपंचायतकडे पाहिले जाते, परंतु ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे रहिवाशांना अनेक समस्यांनी वेढले आहे. त्यात सध्या घाणीच्या साम्राज्याबरोबर वाढत्या डासांमुळे गाव परिसरात डेंग्यू मलेरियासारखे रुग्ण आढळले असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने उरण तालुका आरोग्य विभागाची एकच धावपळ सुरू झाल्याचे चित्र बानपाडा ग्रामपंचायत हद्दीत पाहावयास मिळत आहे. JNPA बंदरामुळे उरण तालुक्यातील बानपाडा खोपटा या ग्रुप ग्रामपंचायतच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र स्थानिक ग्रामपंचायतीने सदर गोदामाला ना हरकत दाखला देताना त्या गोदामातील घाणीची सांडपाण्याची विल्हेवाट कुठे लावण्यात येणार याचा लेखाजोखा घेतलाच नाही. त्याचा त्रास नाहक गावातील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. त्यात ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे गावात सध्या तुंबलेली गटारे, भेडसावणारी पाण्याची समस्या यासारख्या अनेक समस्यांनी रहिवाशांना ग्रासले आहे. त्यातच उन्हाळ्याच्या दिवसात गाव परिसरात डासांची उत्पत्ती होत असून डेंग्यू मलेरियासारखे रुग्ण आढळले आहेत. खोपटा गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा मनसेचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सत्यवान भगत यांनी गावातील समस्या संदर्भात शासन स्तरावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्याची दखल उरण तालुका आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र इटकरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेऊन शनिवार दिनांक 13 रोजी गाव परिसराची पाहणी करून रुग्णांची तपासणी केली. त्यावेळी ॲडव्होकेट सत्यवान भगत, अंगणवाडी सेविका, बानपाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच रितेश ठाकूर, सुजित म्हात्रे, देवानंद पाटील, राजश्री पाटील आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. बानपाडा ग्रामपंचायतीत हद्दीत सांडपाण्याची विल्हेवाट योग्य प्रकारे होत नाही, त्यामुळे डासांची पैदास होते. तरी रहिवाशांनी घाबरून न जाता आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. आज जे रुग्ण आढळले आहेत त्यांची तपासणी करण्यात आली आहे. तरी पण रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम स्थानिक ग्रामपंचायतीचे आहे. त्यांनी योग्य खबरदारी घेतली तर गावात यापुढे अशा प्रकारची समस्या निर्माण होणार नाही. तरी रहिवाशांनी घाबरून न जाता आजाराची लक्षणे दिसताच प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. डॉक्टर राजेंद्र इटकरे, वैद्यकीय अधिकारी, उरण तालुका. महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण. अहो आल्यात आम्हाला जरा हे पण पाहिजे.